स्वाध्याय 3.2 प्रश्न पहिला, 500 रुपयांच्या 120 नोटा, 100 रुपयांच्या 15 नोटा, 10 रुपयांच्या 3 नोटा व 1 रुपयाची 7 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? 500 रुपयाच्या 120 नोटा म्हणजे 500 गुणिले 120, 100 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 100 गुणिले 15, 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 10 गुणिले 3 आणि 1 रुपयाची 7 नाणी म्हणजे 1 गुणिले 7. आता हा 500 गुणिले 120 यांचा सुरुवातीला आपण गुणाकार करूया. 500 गुणिले 120 जर या ठिकाणी केलं, 120ने जर आपण शून्याला गुणलं तर गुणाकार 0 येणार, 120ने पुन्हा शून्याला गुणलं तर गुणाकार 0 येणार आणि 120ने जर आपण 5ला गुणलं तर 12 पंचे 60 म्हणजे गुणाकार किती येणार? 600. म्हणजे उत्तर आलं 60,000. 500 गुणिले 120 उत्तर आलं 60,000. 500 रुपयाच्या 120 नोटा म्हणजे 60,000, 100 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 1,500 रुपये, 10 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे 30 रुपये आणि 1 रुपयाची 7 नाणी म्हणजे 7 रुपये. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर 7, 3, 5, 1 आणि 6 61,537. मग या सगळ्या रकमेचे मिळून विस्तारित रूप आपल्याला पुढीलपैकी कोणतं आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता 61,537 या रकमेचं विस्तारित रूप 60 आहे दशहजार स्थानी म्हणजे याची स्थानिक किंमत आहे 60,000. 1 आहे हजार स्थानी म्हणजे 1,000, अधिक 5 आहे शतक स्थानी म्हणजे 500, अधिक 3 आहे दशक स्थानी म्हणजे 30 आणि 7 आहे एकक स्थानी म्हणजे 7. 60,000 अधिक 1,000 अधिक 500 अधिक 30 अधिक 7 म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 2, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? आता 2.5 लाख ही संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायची आहे. आता या ठिकाणी हे विस्तारित रूप दिलेलं आहे, पण हे विस्तारित रूप 2.5 लाख या संख्येचं आहे का? त्यासाठी आपल्याला हे सगळे गणित या ठिकाणी सोडवावे लागणार आहे. 1, 2, 3 आणि 4 पर्याय आहेत. सुरुवातीला एका पर्यायाचा विचार करूया. गुणाकार आणि बेरीज दिलेली आहे. आपण सुरुवातीला करणार गुणाकार. बघा, 2 गुणिले 10,000 जर केलं तर या ठिकाणी येणार 20,000 अधिक 5 गुणिले 10,000. मग या ठिकाणी 5 10 येणार 50,000 अधिक 1 गुणिले 1,000 म्हणजे उत्तर येणार 1,000. आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली 20,000 आणि 50,000 झाले 70,000 आणि 1 71,000. म्हणजे या ठिकाणी हे 2.5 लाख या संख्येचं विस्तारित रूप नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 झाला चुकीचा. पर्याय क्रमांक 2, 2 गुणिले 1 लाख 2 गुणिले 10,000 अधिक 2 गुणिले 5 गुणिले 1,000. आता 2 गुणिले 1 लाख केलं तर येणार 2 लाख अधिक 2 गुणिले 10,000, 10 दुणे 20 म्हणजे या ठिकाणी 20,000 आणि 5 गुणिले 1,000. मग या ठिकाणी 10 5 1 गुणिले 5,000 म्हणजे येणार 5,000. यांची जर बेरीज केली तर 2,20,000 आणि 5,000 म्हणजे 2,25,000 येणार. म्हणजे याचं उत्तर सुद्धा 2.5 लाख येत नाहीये. पर्याय क्रमांक 3, 1 गुणिले 1 लाख या ठिकाणी होईल गुणाकार आणि 5 गुणिले 10,000, 1 गुणिले 1 लाख म्हणजे उत्तर येणार 1 लाख अधिक 5 गुणिले 10,000 म्हणजे 10 5 50,000 म्हणजे 1 लाख आणि 50,000 म्हणजे होणार 1,50,000. हे सुद्धा 2.5 लाख या संख्येचं विस्तारित रूप नाहीये. पर्याय क्रमांक आपण घेणार या ठिकाणी 4. 2 गुणिले 1 लाख अधिक 5 गुणिले 10,000. 2 गुणिले 1 लाख म्हणजे होणार 2 लाख अधिक 5 गुणिले 10,000 म्हणजे 5 10 50,000. मग आता 2 लाख आणि 50,000 यांची जर बेरीज केली तर ती येणार 2,50,000. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे 2.5 लाख या संख्येचं विस्तारित रूप आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी लिहितोय पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3, 3 गुणिले 1 लाख अधिक 7 गुणिले 10,000 अधिक 5 गुणिले 1,000 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचं आहे? बघा, या ठिकाणी विस्तारित रूप दिलेलं आहे. हे कोणत्या संख्येचं विस्तारित रूप आहे त्यासाठी आपल्याला हे गणित सोडावं लागणार आहे. 3 गुणिले 1 लाख, त्यानंतर 7 गुणिले 10,000 आणि 5 गुणिले 1,000. मग आता 3 गुणिले 1 लाख गुणाकार किती होणार तर 3 लाख
अधिक 7 गुणिले 10,000 म्हणजे 10 7 70,000 अधिक 5 गुणिले 1,000 म्हणजे होणार 5,000. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली 3 लाख अधिक 70,000 म्हणजे 3,70,000 आणि 5,000 म्हणजे 3,75,000. 3,75,000लाच आपण 4.25 लाख असं सुद्धा म्हणू शकतो. मग या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला उत्तर तेच दिलेलं आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4.25 लाख. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4.25 लाख. प्रश्न नंबर 4 5,45,035 या संख्येमधील दशहजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? फरक किती म्हणजे आपण करणार वजाबाकी. संख्या आहे 5,45,035. या संख्येमधील दशहजार स्थान एकक दशक शतक हजार 10,000. 10,000 स्थानी आहे 4. मग या 4ची स्थानिक किंमत आहे 40,000. त्यानंतर आपल्याला पुढे म्हटले दशक स्थानी आहे 3. या 3ची स्थानिक किंमत आहे 30. यामधला फरक आपल्याला शोधायचा आहे म्हणजे आपण करणार वजाबाकी. 40,000 वजा 30. शून्यातून शून्य गेला, शून्यातून 3 जात नाही. मग या ठिकाणी 10 9 9 या ठिकाणी 3. मित्रांनो वजाबाकी आपल्याला समजू शकते. 10तनं 3 गेले, खाली राहिले 7. 89 आणि 3 म्हणजे 39,970. बघा म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 39,970. या अंकातील फरक आहे 39,970. प्रश्न नंबर 5 35,35,353 या संख्येमधील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती? फरक म्हटलं की आपण करणार वजाबाकी. संख्या आहे 35,35,353. अधोरेखित अंक आहे शतक स्थानी असणारा 3 आणि या ठिकाणी लक्ष स्थानी असणारा 5. मग आता लक्ष स्थानी असणारा 5 जो आहे ज्याची स्थानिक किंमत आहे 5 लाख. त्यानंतर एकक दशक शतक स्थानी आहे 3. 3ची स्थानिक किंमत आहे 300. यांची आपण वजाबाकी करणार कारण की आपल्याला विचारलाय फरक. 5 लाख वजा 300. शून्यातनं 0 गेला, खाली राहिला 0. शून्यातनं 0 गेला 0. शून्यातनं 3 जाऊ शकत नाही. या ठिकाणी झाले 10 9 9 आणि 4. 10तनं 3 गेले, खाली राहिले 7. 89 आणि 404. बघा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 4,99,700. हा लक्ष स्थानी असणारा 5 आणि शतक स्थानी असणारा 3 यांच्या स्थानिक किमतीमधील फरक आहे 4,99,700. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6 29,34,546 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती? विद्यार्थी मित्रांनो दर्शनी किंमत सगळ्यात महत्त्वाचं आहे. दर्शनी किंमत प्रत्येक अंकाची किंवा कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. म्हणजे 6ची दर्शनी किंमत 6, 4ची दर्शनी किंमत 4, 5ची दर्शनी किंमत 5, 4ची दर्शनी किंमत 4, 3ची दर्शनी किंमत 3, 9ची दर्शनी किंमत 9, 2ची दर्शनी किंमत 2. मग आपल्याला अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक या ठिकाणी एकक दशक शतक आणि हजार स्थानी आहे 4. या 4ची दर्शनी किंमत आहे 4. त्यानंतर आहे दशक स्थानी सुद्धा 4 आहे. या 4ची दर्शनी किंमत सुद्धा 4च आहे. यामधील फरक 4 मधून 4 गेले म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार 0. दर्शनी किंमत 4 आणि 4 यांचा फरक येतो 0. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दर्शनी किमतीमधील फरक आहे 0. 4 वजा 4 उत्तर आलं 0. प्रश्न नंबर 7 34,30,258 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? बघा 34,30,258 मधील 2 या अंकाची स्थानिक किंमत. आता हा 2 आहे शतक स्थानी. या 2ची स्थानिक किंमत आहे 200. त्यानंतर आहे 8 आहे एकक स्थानी. या 8ची स्थानिक किंमत आहे 8. बघा 2ची स्थानिक किंमत 8च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? म्हणजे 200 ही संख्या 8च्या किती पट आहे? तर मित्रांनो आपण या ठिकाणी करणार भागाकार. 200 भागिले जर आपण 8 केलं तर 8 दुणे 16. 20 मधून 16 गेले, बाकी उरली 4.
वरून घेतला 0 झाले 40, 8 45, 40मधून 40 गेले, बाकी उरली 0, भागाकार आला 25. म्हणजे 200 ही संख्या 8च्या किती पट आहे तर 25 पट आहे. म्हणजे 25 8 200. आपलं उत्तर आलं 25. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 25. प्रश्न नंबर 8. एका 4 अंकी संख्येत पी क्यू आर व यस हे अनुक्रमे हजार, शतक, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल. बघा, पी क्यू आर एस हे 4 अनुक्रमे हजार, शतक, दशक आणि एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल. आता बघा, पी आहे हजार स्थानी, क्यू आहे शतक स्थानी, आर आहे दशक आणि यस आहे एकक. म्हणजे या ठिकाणी पीची हजार म्हटल्यावर, हजार स्थान म्हटल्यावर स्थानिक किंमत असणार आहे 1000, क्यूची असणार आहे 100, आरची असणार आहे 10 आणि यसची स्थानिक किंमत असणार आहे 1. मग या ठिकाणी पर्यायांमध्ये जर आपण बघितलं, पर्याय क्रमांक 1 आहे बघा 100 पी. आता पीची स्थानिक किंमत 100 नाही आहे तर पीची स्थानिक किंमत 1000 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा 1000 पी बरोबर आहे, पीची स्थानिक किंमत 1000 आहे. त्यानंतर 100 आर, तर आरची स्थानिक किंमत 10 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3 बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये 1000 पी, पीची स्थानिक किंमत 1000 आहे बरोबर. त्यानंतर आहे 100 क्यू, क्यूची स्थानिक किंमत या ठिकाणी 100 आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर 10 आर, आरची स्थानिक किंमत 10 आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अधिक यस, म्हणजे यस 1 म्हणा किंवा यस जरी म्हटलं तरी पण चालतं. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. 2 स्टार 75 स्टार 3 या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत. त्या 2 स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक 79,920 आहे, तर ती संख्या कोणती. बघा, या ठिकाणी 2 स्टार 7 5 स्टार आणि 3 या ठिकाणी जे 2 स्टार दिलेले आहेत, या दोनही स्टारच्या जागी समान अंक आहेत आणि त्या अंकांच्या स्थानिक किमतीमधला फरक आपल्याला दिलाय 79,920 हा आहे स्थानिक किमतीमधील फरक. मग आता आपल्याला पर्यायांचा या ठिकाणी आधार घ्यावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 नुसार बघा 2,37,533. मग जर या ठिकाणी आपण स्टार घेतलं किंवा फुली घेतलं तर फुलीच्या जागी 3 हे अंक आहेत. मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग या 3ची स्थानिक किंमत आहे 30,000 आणि दशक स्थानी असणारे 3ची स्थानिक किंमत आहे 30. मग या ठिकाणी आपण जर वजाबाकी केली, 30,000 मधून जर आपण 30 वजा केले तर उत्तर 79,920 येईल का, तर नाही, उत्तर 30,000 पेक्षा कमी येणार आहे, म्हणजे 29,000 काहीतरी येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 झाला चुकीचा. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी फुलीच्या जागी कोणते अंक आहे तर फुलीच्या जागी आहे 7 हे अंक. मग या 7ची स्थानिक किंमत आहे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हटल्यावर किती येणार तर या ठिकाणी 70,000. 70,000 वजा दशक स्थानी असणारे 7ची स्थानिक किंमत आहे 70. मग 70,000 मधून जर आपण 70 वजा केले तर उत्तर किती येणार 69,000. आपल्याला उत्तर 79,000 दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. पर्याय क्रमांक 3 आहे 2,87,583. मग पर्याय क्रमांक 3 नुसार या स्टारच्या जागी आला 8 हा अंक. मग एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानी असणाऱ्या 8ची स्थानिक किंमत आहे 80,000 आणि वजा दशक स्थानी असणाऱ्या 8ची स्थानिक किंमत 80. मित्रांनो, यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला बरोबर उत्तर मिळणार आहे 79,920. मी या ठिकाणी ही वजाबाकी करून दाखवतो. 80,000 वजा 80. बघा, या ठिकाणी शून्यातनं 0 गेला 0, या ठिकाणी झाले 10 9 9 आणि या ठिकाणी 7. 10तनं 8 गेले, बाकी उरली 2. 89,9 89,9 आणि 87,7 म्हणजे 79,920 उत्तर बरोबर येतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10 कंसात 10A अधिक B ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर B ची किंमत 4 असेल तर A ची किंमत किती. सोपा प्रश्न आहे. कंसात
10A अधिक B कंस पूर्ण बरोबर 84 म्हटलंय. मग यामध्ये B ची किंमत, या ठिकाणी B ची किंमत आहे 4. B ची किंमत जर 4 असेल तर मित्रांनो A ची किंमत किती असणार आहे, तर A ची किंमत असणार आहे 8. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय 3.2 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.